दरवर्षी लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करत असले तरी कार्यकर्ते त्यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करतात। यावर्षी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या आवाहनानुसार विक्रमी रक्तदान करून देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत। त्याच अनुषंगाने कामोठ येथील आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालयात मंगळवारी विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले। यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते जय म्हात्रे, माजी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, कामोठे मंडळ अध्यक्ष विकास खरत, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, माजी शहर अध्यक्ष रवी जोशी, प्रदीप भगत, हर्षवर्धन पाटील, युवा मोर्चाचे कामोठे शहर अध्यक्ष तेजस जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि सर्व महाराष्ट्राच्या तरुणांच्या हृदयातले एक आयकॉन असे देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आज कुठल्याही पद्धतीनं खर्चाची उधळपट्टी न करता सामाजिक सेवेच्या माध्यमातून साजरा करा असे महाराष्ट्राचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी आम्हाला सगळ्यांना आवाहन केलं आणि आपण पाहू शकतोय की पनवेल तालुक्यामध्ये ठिकठिकाणी रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कामोठ्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये आज आता हे संध्याकाळच्या वेळेला या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। आज कामोठ्यामध्येच सन्माननीय आमदार विक्रांतजी पाटील यांनी सुद्धा आयोजन केलेलं होतं। कळंबोलीमध्ये, खारघर, पनवेल शहरामध्ये, खांदा कॉलनी या ठिकाणी, ग्रामीण भागामध्ये ठिकठिकाणी एकाच वेळेला सर्व रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्याच्या माध्यमातून एक खूप मोठं अशा पद्धतीची सामाजिक अशा पद्धतीची चळवळ उभी राहिलेली आपण सगळेजण पाहू शकतो। या सर्व रक्तदात्यांचं आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांच्या या शुभेच्छा, त्यांच्या या सदिच्छा देवेंद्रजींना अधिक चांगलं काम करण्याच्या प्रेरणा देतील अशी या ठिकाणी निश्चितपणानं खात्री व्यक्त करतो।